सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनंजय सर अक्कलकोट. आजच्या या व्हिडिओमध्ये युनिट क्रमांक 8 ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या युनिटामध्ये येणारे काही महत्त्वाची ॲब्रिव्हिएशन्स आणि काही टर्म्स आपण पाहणार आहोत. बोर्डवर लिहिलेले प्रत्येक शब्द, प्रत्येक वर्ड इम्पॉर्टंट आहे. 100% या व्हिडिओतून तुम्हाला एक प्रश्न विचारणार. माझ्या प्रत्येक व्हिडिओतून एक प्रश्न पेपरला येणार आहे. म्हणून व्हिडिओ बघत असताना जे काय मी बोर्डवर लिहिलेलं आहे कृपया तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. ओके, लिहूनच ते पाठ करा, ते वाचन करा, ते रिव्हिजन करा. काल बोर्डवर लिहित असताना एक फुल फॉर्म मी चुकीचा लिहिलं होतं. ते पुन्हा एकदा मी रेक्टिफाय करतो, चेंजेस करतो. URL म्हणजे युनायटेड, सॉरी पहिलं चुकलं का हो सर. हो, आता अजून झोप उडालं नाही का. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. अर्नेट, ई म्हणजे एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. अर्नेट हे पूर्ण लक्षात ठेवा. URL युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, अर्नेट एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. BYOD, बी म्हणजे ब्रिंग, यू म्हणजे युअर, ओ म्हणजे ओन, डी म्हणजे डिव्हाइस. ब्रिंग युअर ओन डिव्हाइस म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी कामाला जाणार आहात कंपनीमध्ये, तिथं तुम्ही जाताना कॉम्प्युटर घेऊन जावा, लॅपटॉप घेऊन जावा, मोबाईल घेऊन जावा. ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. आता सर एक्सप्लेनेशन करू नका, ते काय प्रश्न येत नाही एक्सप्लेनेशन, फक्त त्याचं फुल फॉर्म विचारतात. ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. ITA इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 सालामध्ये इन्फॉर्मेशन ॲक्ट आपल्या देशात सुरू झालेले आहे पार्लमेंटकडून. ओके, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000. ट्राय, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. ट्राय, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. IPTV, इंटरनेट प्रोटोकॉल. IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. NAD, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. NDLI, नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. FTP, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ENIAC हे जगातील पहिलं कॉम्प्युटर आहे. 1945 मध्ये अमेरिका येथे हे कॉम्प्युटरची सुरुवात झालेली आहेत. ह्याला जगात इट इज द फर्स्ट कॉम्प्युटर इन द वर्ल्ड. इन 1945 मध्ये ह्याचं सुरुवात झालेली. ENIAC, इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कॉम्प्युटर. CSS, कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. बोर्डवर लिहिलेलं प्रत्येक फुल फॉर्म महत्त्वाचा आहे. कृपया तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. AVI, ऑडिओ व्हिडिओ इंटरलीव. ऑडिओ व्हिडिओ इंटरलीव. DTH, डायरेक्ट टू होम. ETH, एज्युकेशन टू होम. इंटरनेट, ग्लोबल म्हणजे जागतिक, पब्लिक, इंटरकनेक्टेड ऑफ नेटवर्क. जगातील जे सगळे कॉम्प्युटर एकमेकाशी जोडलेले एक नेटवर्क म्हणतो त्याला इंटरनेट. ग्लोबल इंटरकनेक्टेड नेटवर्क. इंडियामध्ये इंटरनेटची सुरुवात 1995 मध्ये सुरुवात झालेलं आहे. इंटरनेटचा ॲक्सेस करण्यासाठी, इंटरनेटचा वापर करण्यासाठी, इंटरनेटचा उपयोग करण्यासाठी 1995 मध्ये. ॲक्च्युली इंटरनेटचा वापर आपल्या देशात व्हायला पाहिजे म्हणून राजीव गांधी 1992 मध्ये म्हणजे त्यांचं मरण होण्यापूर्वी
त्यांनी एक ग्लोबलायझेशन इंटरनेटबद्दल किंवा कॉम्प्युटरबद्दल अवेअरनेस करण्यासाठी त्यांनी काम केलेलं राजीव गांधी. नंतर 92मध्ये त्यांची हत्या झाली. त्यांना आपलं सॅम पिट्रोडा यांनी थोडं सपोर्ट केलेलं आहे. इंट्रानेटमध्ये प्रायव्हेट नेटवर्क आहे. एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये कंपनीमध्ये इंटरनेटचा वापर होण्यासाठी एका कॉम्प्युटरमधून दुसऱ्या कॉम्प्युटरला डाटा ट्रान्सफर करण्यासाठी हे इंट्रानेटचा वापर करण्यात येतात. लक्षात ठेवा, हे पेपरला प्रश्न विचारतात. इंटरनेट आणि इंट्रानेटमध्ये काय फरक आहे? इंटरनेट इट इज अ पब्लिक नेटवर्क, हा सार्वजनिक आहे, आणि इंट्रानेट इट इज अ प्रायव्हेट. एका ऑर्गनायझेशनमध्ये इंटरनेटचा वापर करण्यात येतात. इंट्रानेट. युनिकोड ह्याचा अर्थ आता मोबाईलमध्ये आपण टायपिंग करतो बघा. मोबाईलमध्ये आपण मॅसेज पाठवत असताना आपण टायपिंग करतो. मग इंग्लिश टायपिंग करतो, मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं. म्हणजे आपण इंग्लिश टायपिंग करतो, मराठी शब्द तिथं टाईप होतात. कन्नड टायपिंग इंग्लिश करतो, कन्नड टायपिंग होतात. असं युनिकोड इट इज अ टेक्स्टिंग कोड. इट इज यूज्ड फॉर टेक्स्टिंग अ कोड. आपलं भारतीय जे लँग्वेजेस आहे 22 लँग्वेज, रिजनल लँग्वेजचा टायपिंग करण्यासाठी युनिकोडचा वापर करण्यात येतात. ते हे स्मार्टफोनमध्ये. ई शोध सिंधू म्हणजे काय? लायब्ररीमध्ये जे काय पुस्तक आहे, टेक्स्ट आहे आणि ई जर्नल्स आहे, हे सगळं ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे. शोध सिंधू. इलेक्ट्रॉनिक कंटेंट, ई लायब्ररी आपण म्हणतो, ई कंटेंट, ई टेक्स्टबुक, ई जर्नल्स म्हणा, न्यूजपेपर म्हणा, पुस्तक म्हणा, हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. PDF स्वरूपात ऑनलाईन रीतीने आपण वाचन करू शकतो. ई शोध सिंधू. आणि ई शोध गंगा हे PhD साठी जे विद्यार्थी PhD पूर्ण झाल्यानंतर शोध गंगामध्ये पाठवतात. हे वेबसाईटवरती हे ॲपवरती सगळं स्टोअर होतात. PhD थेसिस आपण म्हणतो. ओके, डिजिटल PhD थेसिस स्टोरेज. व्हॉट्सअपला आपण इन्स्टंट मेसेज पाठवण्यासाठी, एकदम फास्ट मेसेज पाठवण्यासाठी व्हॉट्सअपचा वापर आपण करतो. आणि 2009मध्ये व्हॉट्सअपचा सुरुवात झालेली आहे. व्हॉट्सअपचा सुरुवात केलेली व्यक्ती हे दोघं लक्षात ठेवा, ब्रियान ॲक्टन आणि जॅम कौम या दोघांनी व्हॉट्सअपचे शोध लावलेले आहेत. आणि 2009मध्ये हे काम केलेले व्यक्ती. गुगल 1998 पासून गुगलचा सुरुवात झालेलं आहे. आणि गुगलचा फाउंडर सर्जी ब्रियान आणि लॅरी पेज. प्लीज त्यांचं नाव लक्षात ठेवा. सर्जरी ब्रियान आणि लॅरी पेज. हॉटमेल, परवा मी इंट्रोडक्शनमध्ये सांगत असताना हॉटमेलबद्दल थोडं चुकीचं सांगितलं होतं 1998 म्हणून, परंतु नाही, हॉटमेलचा सुरुवात झालेली आहे 1996ला. ओके, आणि हॉटमेलचा शोध आपले शाबीर भाटिया हे भारतीय व्यक्तींनी केलेले आहेत. फेसबुकचा प्रारंभ 2004 रोजी मार्क झुकरबर्ग यांनी सुरुवात केलेली. इंस्टाग्राम 2010 रोजी. इंस्टाग्राममध्ये आपण फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग करतो. हे केविन सिस्ट्रॉम यांनी सुरुवात केलेले आहेत. ट्विटर 2006 रोजी ट्विटरचा सुरुवात झालेलं आहे. ट्विटरमध्ये आपण ट्विट करतो, एखादा विषय आपण तिथं पब्लिश करतो, आणि हे सोशल नेटवर्क आहे ट्विटर. बीज स्टोन ह्यांनी याचं सुरुवात केलेलं आहे. आता 280 कॅरेक्टरपर्यंत आपण पब्लिश करू शकतो. यूट्यूब 2005ला यूट्यूबचा सुरुवात झालेली आहे. यूट्यूब प्रारंभ केलेले व्यक्ती तिघ आहेत, स्टीव्ह चेन, चॅड हर्ली, जावेद कारीम. लक्षात ठेवा. ईमेल हा जगातील सगळ्यात सोपा आणि चीपेस्ट कम्युनिकेशन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमापासून ईमेलचा वापर करतो. टेलिग्राफ, आता नुकताच टेलिग्राफ हा बंद झालेला आहे आपल्या भारत देशात. ओके, टेलिग्राफ इथून आपण एखाद्या व्यक्तीला माहिती पुरवत होतो, तिथं जाऊन ते त्यांना पोचवत होता प्रिंट होऊन. टेलिग्राफ 1837ला त्याची सुरुवात झालेली आहे. मोर्स म्हणून व्यक्ती. स्नॅप म्हणजे आपण फोटो, स्वतःचा एक इमेजची फोटो क्लिक करतो किंवा व्हिडिओ क्लिक करतो, व्हिडिओ किंवा फोटो स्नॅप करून इतर व्यक्तीला, इतर युजर्सला आपण पाठवतो. हेही
मल्टीमीडिया इन्स्टंट मेसेजिंग इवन स्पीगल यांनी सुरुवात केलेलं 2011ला. विकिपीडिया, लक्षात ठेवा हे सेटमध्ये विचारलेले प्रश्न. विकिपीडिया, आता मी खूप वेळा तुम्हाला म्हणत आहे, तुमचा दुसरा सब्जेक्ट जे आहे त्या सब्जेक्ट संबंध माहिती घ्यायची असेल, एक प्रश्न घ्या, खाली 4 ऑप्शन असतो, 4ही ऑप्शनबद्दल माहिती तुम्ही विकिपीडिया वेबसाईटवरून काढला पाहिजे. हे जगातील खूप मोठं विकिपीडिया एक वेबसाईट आहे. 2001 रोजी त्याचं सुरुवात झालेली आहे. जिम्मी वेल्स, लॅरी सँगर ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात केलेली आहे. विकिपीडियामध्ये सगळं माहिती तुम्हाला मिळतात. IMDb, ओके, 1990ला ह्याची सुरुवात झालेली आहे. कशासाठी आहे? इंटरनेट मूव्ही डाटाबेस. इंटरनेटद्वारे मूव्ही, सिनेमा, सिरियल, त्याचा रेंज, त्याचा व्ह्यूवर्स किती आहे, इम्पॅक्ट किती होत आहे, त्याचं चेकिंग करण्यासाठी IMDbचा वापर करतात. लिंक्ड इन हे बिझनेस म्हणजे एम्प्लॉईसाठी, एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला काम करायचं आहे, तिथं जॉब आपल्याला घ्यायचं आहे, तर तुम्ही इथं CV टाईप करून पाठवू शकता. किंवा एखाद्या कंपनीमध्ये जॉब असेल तर ते जॉबच्या ॲडव्हर्टाइजमेंट लिंक्ड इनमध्ये पब्लिश करतात. 2003ला त्याची सुरुवात झालेली लिंक्ड इनचा बिझनेस ओरिएंटेड सोशल मीडिया. हे सोशल मीडिया आहे लिंक्ड इन. फक्त तिथं तुमचं क्वालिफिकेशन तुम्ही पब्लिश करा, तुमचं CV म्हणजे तुमचा बायोडाटा तिथं पब्लिश करा, जिथं जिथं नोकरी आहे तिथं अवेलेबल आहे त्याचाही तिथं ॲडव्हर्टाइजमेंट देतात ह्या लिंक्ड इन पेजेसमध्ये. ओके, थँक्यू सो मच. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही महत्त्वाच्या टर्म्स आपण चर्चा करूया. नमस्कार. प्लीज लक्षात ठेवा ईच अँड एव्हरी पॉईंट.